नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंग्लिश गुरु झरीकर या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण एका चांगल्या टॉपिकला सुरुवात करू. चांगल्या म्हटल्यापेक्षा तो 5वी पासून आपण टॉपिक शिकत आहोत. कितवीपासून शिकत आहोत? 5वी पासून. ठीक आहे. तुम्ही थंबनेल वाचलाय, तुम्हाला लगेच लक्षात आलंय की सर आज काय शिकवणार आहेत. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज जो आपण ग्रामरचा जो भाग सुरू करणार आहोत किंवा आपली जी सिरीजच म्हणा ती अगदी बेसपासून असणार आहे. म्हणजे आज मी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच पासून शिकवणार आहे. तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास 5वी पासून केलाच असेल. ठीक आहे. पण आतापर्यंत आपल्याला ते रुचलं नाही किंवा पचलं नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. का? कारण आपल्याला काहीही त्याच्यातलं बेसिक नॉलेज नव्हतं. बरोबर आहे. पण तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की पहिल्यांदा मी जे अपलोड केलेला एकदम बेसिक व्हिडिओ आहे, बरोबर आहे, तो एकदा बघून घ्या. त्याच्यानंतरच तुम्ही ह्या व्हिडिओकडे या. ठीक आहे. मग आज आपण सुरू करणार आहोत पार्ट ऑफ स्पीच. काय सुरू करणार आहोत? पार्ट्स ऑफ स्पीच. बघा इथं मी फळ्यावर लिहिलेलं आहे पार्ट्स ऑफ स्पीच. काय आहे? पार्ट्स ऑफ स्पीच. हे बघा, आपल्या मुखावाटे निघणारे कोणतेही इंग्रजी शब्द असो अथवा मराठी शब्द असू द्या, बरोबर आहे, ते कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये पडतात. लक्ष द्या मी तुम्हाला काय सांगतो. आता मी तुमच्या समोर आहे. आता मी तुमच्या समोर एक वाक्य बोलतो. मी काय म्हणतो बघा इकडं, आय टीच इंग्लिश. काय वाक्य आहे? रिपीट करा तुम्ही. ते वाक्य आहे आय टीच इंग्लिश. इन मराठी काय होईल बरं ते? मी इंग्रजी शिकवतो. काय म्हटलं मी इंग्रजी शिकवतो. आता या वाक्यामध्ये बघा, मी सहज तुम्हाला म्हटलं की मी इंग्रजी शिकवतो. या वाक्यामध्ये आय मीन्स मी. दुसरा शब्द आहे आय टीच. टीच म्हणजे शिकवतो. तिसरा शब्द आहे आय टीच इंग्लिश. तिसरा शब्द आहे इंग्लिश. म्हणजे मी एका वाक्यामध्ये किती शब्द वापरलेत? 3. पण बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ह्या 3 शब्दाकडे तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं ना, ते 3 शब्दाला कुठली ना कुठली ओळख आहे. काय म्हटलं मी? या 3 शब्दाला कुठली ना कुठली ओळख आहे. बरोबर आहे. मी इंग्रजी शिकवतो, आय टीच इंग्लिश. 3च शब्द आहेत. 3 शब्दाला त्यांची स्वतंत्र ओळख आहे. बरोबर आहे. हजारो माणसांच्या गर्दीमध्ये एखादा आपला माणूस जर उभा असला ना, तर आपण त्याला ओळखतो. कशावरून? नावावरून. एवढी ताकद आहे त्या नावामध्ये. कळतंय तुम्हाला? आणि याच नावामुळं ओळख आहे आपली. हे तर मी तुम्हाला सांगितलं ना, हरकत नाही. तसंच आपल्या मुखावाटे निघणारे जेवढे काही शब्द आहेत ना, त्या प्रत्येक शब्दाला तशी ताकद आहे. प्रत्येक शब्दाला काहीतरी स्वतंत्र ओळख आहे. बरोबर आहे. आणि त्या शब्दाची जी ओळख आहे ना, ती त्याच्या जातीनुसार आहे. काय आहे? जातीनुसार आहे. बरोबर आहे. आज हजारोंच्या गर्दीमध्ये तुम्ही जर उभा राहिला आणि तुमचं नाव जर समजा सौरव असेल तर, आणि मी जर तुम्हाला हाक मारली, हे सौरव इकडे, तर तुम्ही माझ्याकडे बघाल. का? कारण तुमची ती स्वतंत्र ओळख आहे. तसंच अगदी तसंच आहे. आपण बोलणारे जेवढे काही शब्द आहेत, आपण बोलणारी जी काही भाषा आहे, त्या भाषेला स्वतंत्र ओळख आहे. बरोबर आहे. त्या भाषेला काय आहे? ती स्वतंत्र ओळख आहे. म्हणजे बघा, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? आपण स्पीच, हे बघा, पार्ट्स ऑफ स्पीच. पहिल्यांदा या शब्दांचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही. हे बघा, याच्यातला पहिला शब्द आहे पार्ट्स. बरोबर आहे. पार्ट्स म्हणजे काय रे बाळांनो? पार्ट्स म्हणजे टाइप्स. बरोबर आहे. डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करायची नाही. लक्ष द्या इकडे मी काय सांगतोय. पार्ट्स म्हणजे काय? पार्ट्स म्हणजे काय? आपण काय म्हणतो त्याला? आपण प्रकार. काय म्हणतो त्याला? आपण प्रकार म्हणतो. कशाचे प्रकार बघायचे आपल्याला? स्पीच. स्पीच म्हणजे काय? हे बघा, डिक्शनरीमध्ये जो अर्थ आहे तो नाही घ्यायचा आपल्याला, बरं का. स्पीच म्हणजे भाषण, हे असं वगैरे काही नाहीये. इंग्रजी म्हणल्यावर बाळांनो खूप शब्दांचा अर्थ आहेत ना. एका शब्दाचे खूप अर्थ आहेत. बघा इथं स्पीच. स्पीच म्हणजे काय? आपल्या मुखावाटे निघणारी भाषा किंवा ज्याला आपण म्हणतो शब्द. बरोबर आहे. इथं आपण त्याला फक्त एक नाव देऊ, शब्द. काय नाव देऊ आपण त्याला? शब्द. हे बघा, म्हणजे काय? आपल्या मुखावाटे निघणारी जी भाषा आहे, भाषा म्हणा किंवा शब्द म्हणा, बोथ आर ऍक्सेप्टेबल. हा बघा, मी तुम्हाला काय सांगतोय. आज आपल्याला काय बघायचंय? मी तुम्हाला डायरेक्ट चॅप्टर चालू नाही करत आहे. मी तुम्हाला तेच समजून सांगतोय. आज आपल्याला काय सुरुवात करायचंय? आपण जे शब्द बोलतो बाळांनो, आपण जे शब्द बोलतो ते कुठल्या प्रकारात येतात? आपण जे शब्द बोलतो त्यांना काय ओळख आहे? आपण जे वाक्य बोलतो त्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दांना कुठली अशी स्वतंत्र काय आहे? ओळख आहे. याचाच अभ्यास म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच आहे. याचाच अभ्यास म्हणजे काय? पार्ट्स ऑफ स्पीच. दिवसभरामध्ये आपण हजारो वाक्य बोलतो. दिवसभरामध्ये हजारो वाक्य बोलतो. पण आपल्याला कधी लहानपणी आपल्याला कोणी आईनं वडिलांनी शिकवलं नाही, बाळा हे व्याकरण दृष्टिकोनातून हे वाक्य असं बोल. पण आपण का बोललो? का? कारण आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या डोक्यामध्ये ते वाक्य पूर्ण रुळून गेलेलं आहे.
बरोबर आहे. एवढा अभ्यास आपण मराठी भाषेचा केलाय, बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला ती भाषा इतकी सुंदर अशा पद्धतीने जमते, बरोबर आहे. पण आपल्याला इंग्रजीमध्ये आजही पार्ट्स ऑफ स्पीच शिकावा लागतो, हे दुर्दैव आहे आपलं. कळतंय तुम्हाला? म्हणजे लक्षात ठेवा, माझं मत असं आहे की आजही आपण पार्ट्स ऑफ स्पीच जर शिकत असो तर याचा अर्थ सरळ सरळ आहे की इंग्रजी शब्दांची यादी आजही आपल्या मनामध्ये सखोल किंवा खोल पद्धतीनं असं रुजलेली नाहीये. हे लक्ष घ्या तुम्ही. म्हणजे आज आपण जो पॉईंट शिकणार आहोत, हे बघा, तुम्ही पहिल्या 5वी पासून तुम्ही हा पॉईंट शिकलाय, कोणता? पार्ट्स ऑफ स्पीच. त्या पॉईंट मध्ये नेमकं आहे काय हे जर तुम्हाला जोपर्यंत कळणार नाही ना, तोपर्यंत काय उपयोग आहे बरं, मला सांगा तुम्ही. काहीच उपयोग नाही, बरोबर आहे. आज चॅप्टर सुरू होण्याच्या अगोदर बघा, मी तुम्हाला सांगतो, नाही समजलं मला 1000 वेळेस विचारा तुम्ही, कमेंट बॉक्समध्ये विचारा, डायरेक्ट फेस टू फेस विचारा, काही असू द्या. पण माझं मत असं आहे की तुम्हाला जोपर्यंत पॉईंट समजत नाही ना, तोपर्यंत पुढे जाऊ नका, तोपर्यंत कधी तुम्ही पुढे जाऊ नका. कळालं? आजचा टॉपिक काय मग? पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? आपल्या मुखावाटे बोलणारे, पडणारे, बाहेर पडणारे जे काही शब्द आहेत ते कुठल्या ना कुठल्या स्वतंत्र कॅटेगरीमध्ये येतात. आणि ती कॅटेगरी म्हणजेच काय आपली, ज्याला आपण काय म्हणतो? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो, बरोबर आहे. शब्दांच्या जाती, शब्दांच्या जाती. अहो, मराठी असो किंवा इंग्रजी असो, हे शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच एकच आहे, एकच आहे. यांचे एकूण 8 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 8 प्रकार आहेत. लक्ष द्या, मी तुम्हाला काय सांगतोय, आज आपण सुरू करणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच. तुम्हाला जर कधी कोणी प्रश्न विचारला इन मराठी ॲज वेल एज इंग्लिश, काही बी लक्षात ठेवा, मराठीमध्ये प्रश्न विचारो अथवा इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये प्रश्न विचारो, तुम्हाला जर कधी कोणी प्रश्न विचारला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, तर तुमचं पहिलं आन्सर पाहिजे, आपण जे मुखावाटे शब्द बाहेर पाडतो ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, बस याचा स्वतंत्र अभ्यास करणं म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. बरोबर आहे. पहिला पॉईंट संपला. पार्ट्स ऑफ स्पीच कळालं तुम्हाला, त्याचा अर्थ काय? हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलंय, त्याचा अर्थ सांगितलाय. कळालं? तर तुम्हाला याचा अर्थ जर कळाला असेल तर आता आपण बघूया त्याचे प्रकार. बरोबर आहे. पार्ट्स ऑफ स्पीच प्रकार म्हणल्यापेक्षा ते पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत, बरोबर आहे. ते प्रकार म्हणजे काय? पार्ट. ओके. पार्ट्स ऑफ स्पीच हे आकडा बरोबर हे बघा, पार्ट्स ऑफ स्पीच हे लिहिल्याबरोबर तुमच्या हे डोक्यात आलं पाहिजे, इथं बरोबर तुमच्या डोळ्यासमोर काय दिसलं पाहिजे? 8 अंक दिसला पाहिजे. किती? 8. बरोबर आहे. मग कळतं तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत? 8 आहेत. एकूण किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत? 8 आहे. लक्ष द्या, आपण बोललेला प्रत्येक शब्द या 8 पैकी एका कॅटेगरीमध्ये येतो. काय म्हटलं मी? आपण बोललेला प्रत्येक शब्द या एका कॅटेगरीमध्येच येतो. आता मी एक एक कॅटेगरी, एक एक शब्द इथं लिहून देणार आहे तुम्हाला. इकडे लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे कळालं काय? पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे आपल्या मुखावाटे बाहेर पडणारे शब्द, आपल्या मुखावाटे बाहेर पडणारा जो काही अव्यय आहे किंवा शब्द आहे, ज्याला आपण पद म्हणतो, काही पण म्हणा तुम्ही, आपल्या मुखावाटे बाहेर पडणारा शब्द, बरोबर आहे, ज्या कॅटेगरीमध्ये येतं, ज्या प्रकारामध्ये येतो, त्याचाच अभ्यास करणं म्हणजे काय? पार्ट्स ऑफ स्पीच आहे. बरोबर आहे. आपण जेवढे दैनंदिन जीवनात इंग्रजी असो किंवा मराठी शब्द बोलतो ना, हे फक्त 8 प्रकारामध्ये येतात. किती प्रकारामध्ये येतात? 8 प्रकारामध्ये येतात. पार्ट्स ऑफ स्पीच शिकायचं आणि बस पाठच झालं पाहिजे, इतका तुमचा जबरदस्त अभ्यास इथं झाला पाहिजे. कळतं? त्यासाठी तुमचं पण वाचन अत्यंत दांडगा असलं पाहिजे. मी तुम्हाला आज बी सांगतो, एखादा शब्द इंग्रजीचा दिल्याबरोबर तुम्हाला फक्त 3 सेकंदात किंवा हार्डली झालं तुम्हाला 5 सेकंदामध्ये तो शब्द कळाला पाहिजे का हा कुठल्या कॅटेगरी येतो, कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. कळालं? बघा इकडं, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये एकूण किती पॉईंट सांगितले मी तुम्हाला? 8 पॉईंट सांगितले. किती पॉईंट? 8 पॉईंट. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे बघा, पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यातला पहिला पॉईंट कोणता आहे? नाउन. कोणता आहे रे बाळांनो? नाउन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नाम. काय म्हणतो आपण? नाम. बरोबर आहे. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे स्पीचची जी पहिली कॅटेगरी आहे, बरोबर आहे, आपण जो शब्द बोलतो तो पहिल्या कुठल्या प्रकारामध्ये येऊ शकतो? 8 पैकी एक तर तो नाउन मध्ये असेल. काय असेल? हे सविस्तर आपल्याला नंतर घ्यायचंच आहे. अगोदर ओळख करून घ्या. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? आपण बोललेला शब्द काय असू शकतो? असेलच असं नाही म्हणत मी, असेलच असं नाही म्हणत मी, मे बी असू शकतो. आपण बोललेला शब्द पहिल्या प्रकारात असू शकतो आणि त्या पहिल्या प्रकाराचं नाव काय? नाउन आहे. दुसरा जो पॉइंट आहे, लक्ष द्या मी काय सांगतोय, दुसरा जो पॉइंट आहे त्याचं नाव आहे प्रोनाउन. काय नाव आहे त्याचं? प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. काय नाव आहे त्याचं? सर्वनाम. बघा, आपण बोललेला शब्द एकतर आतापर्यंत नाउन असू शकतो किंवा प्रोनाउन असू शकतो, सर्वनाम असू शकतो. आपण बोललेला शब्द काय असू शकतो? नाम असू शकतो किंवा सर्वनाम असू शकतो. बरोबर आहे? इथपर्यंत कळालं? तिसरा पॉइंट लक्ष द्या इकडं. तिसरा, आपण बोललेला शब्द नाम असू शकतो किंवा सर्वनाम असू शकतो किंवा
ऍडजेक्टिव्ह असू शकतो. बघा बाळांनो, मी काय नाव लिहिलं मी? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हला आपण मराठीमध्ये म्हणतो विशेषण. काय म्हणतो आपण? विशेषण. आपण बोललेल्या शब्दापैकी ते कदाचित नाऊन असू शकतं, प्रनाऊन असू शकतं किंवा विशेषण असू शकतं, ज्याला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ऍडजेक्टिव्ह. चौथा प्रकार, आपण बोललेला शब्द नाम, सर्वनाम, विशेषण, नाऊन, प्रनाऊन, ऍडजेक्टिव्ह असू शकतो किंवा पुढचा प्रकार ते कदाचित वर्ब असू शकतं. वर्ब म्हणजे काय रे बाळांनो? क्रियापद असू शकतं. काय असू शकतं ते? क्रियापद असू शकतं. हे चार गोष्टी समजून घ्या तुम्ही. बरोबर आहे. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दामध्ये एकतर नाऊन असू शकतो, एकतर प्रोनाऊन असू शकतं, एकतर ऍडजेक्टिव्ह असू शकतं, एकतर वर्ब असू शकतो. बरोबर आहे. आय हॅव गिवन यू द 4 टाइप्स ऑफ मीन्स 4 पार्ट्स ऑफ स्पीच हिअर. ओके. द फर्स्ट वन इज नाऊन, सेकंड वन इज प्रोनाऊन, थर्ड वन इज ऍडजेक्टिव्ह अँड द लास्ट वन इज वर्ब. बरोबर आहे. दिस इज नॉट लास्ट. ओके. आता इकडे एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला इथं 4 कॅटेगरी दिलेल्या आहेत. कितीची कॅटेगरी दिलेल्या आहेत? 4. पाठ करायला सोपं जातं. बरोबर आहे. नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब. आणि 5वं लक्षात घ्या, लगेच लक्षात ठेवायचं. 5वं समजलं? 5वं लक्षात घ्या इकडं, ऍडवर्ब. काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला? 5वं ऍडवर्ब. बघा ऍडवर्ब म्हणजे काय? हे बघा ऍडवर्ब. ऍडवर्ब शब्दामध्येच आहे. ऍडजेक्टिव्हचं हे ऍड आणि वर्बचं वर्ब. म्हणजे हे लक्षात ठेवा, ह्या दोन्हीचा संगम आहे बरं का. ते लक्षात ठेवा, ज्याला आपण काय म्हणू शकतो? क्रियाविशेषण. काय म्हणतो ज्याला आपण? क्रियाविशेषण. बरोबर आहे. आता सर हे प्रत्येक आम्हाला पूर्ण तुम्ही सांगणार का? येस येस, त्याचं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त पहिल्यांदा याची उजळणी करा तुम्ही. बरोबर आहे. पार्ट्स ऑफ स्पीचचे जे पहिले 5 पॉईंट दिलेले 3 बाकी आहेत. पुन्हा म्हणताल सर संपलं का? तुम्ही तर मगाशीच म्हटले होते हे 4 आहेत. नाही नाही नाही, तसं काही नाही. हे बघा, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये एकूण 8 प्रकार आहेत. 8 कॅटेगरी आहेत. किती आहेत स्पीचच्या कॅटेगरी? हाऊ मेनी कॅटेगरी? बरोबर आहे. हाऊ मेनी कॅटेगरीज ऑफ स्पीच इन इंग्लिश? देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश और कॅटेगरी और द काइंड व्हॉट एव्हर यू हॅव टू से. ओके. बघा इकडं तुम्हाला जे म्हणायचं ते बघा. इकडे बघा, आता नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब. इथपर्यंत झालं क्लिअर. आता हे झाले 5. बरोबर आहे. किती पार्ट्स ऑफ स्पीच? शब्दांचे किती जाती लिहिल्यात मी? 5. नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब. आता पुढची 3 बघा. सोपे. पुढचं आहे बघा प्रिपोजिशन्स. काय पुढचं? प्रिपोजिशन. पुढचं काय लिहिलंय मी? प्रिपोजिशन. प्रिपोजिशनला मराठीमध्ये काय म्हणतो रे आपण? प्रिपोजिशनला सांगा तुम्ही प्रत्येकाने शिकलेले, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शब्दयोगी अव्यय. काय म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला? शब्दयोगी अव्यय. काय म्हणतो त्याला? शब्दयोगी अव्यय. अव्यय हा शब्द विकारी, अविकारी. तुम्ही ज्यावेळेस मराठी लँग्वेज किंवा मराठी ग्रामर शिकताल त्यावेळेस तुम्हाला ते बरोबर लक्षात येईल. ठीक आहे. आता प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. प्रिपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. आता बघा, हे झाला 6वा प्रकार. आता पुढचा पॉइंट बघा इकडे काय? प्रिपोजिशन काय झाल्यावर काय येतं रे? कंजंक्शन. काय येतं? कंजंक्शन. नावामध्येच आहे बघा. बरोबर आहे. नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. आता बघा तुम्ही म्हणा एकदा बरं कंजंक्शन शब्द म्हणा एकदा. कंजंक्शन शब्द म्हणा. म्हटलं. आता बघा इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्ही कंजंक्शन शब्द म्हणता त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येते कंजंक्शन म्हणताना बघा त्या शब्दामध्ये काय? जंक्शन. जंक्शन म्हणजे काय? जोडणे. बरोबर आहे. म्हणजे 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा शब्द म्हणजे काय? कंजंक्शन. बरोबर आहे. ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? उभयान्वयी अव्यय. काय म्हणतो ज्याला आपण? उभयान्वयी अव्यय. काय म्हणतो रे बाळांनो? उभयान्वयी अव्यय. काय म्हणतो ज्याला आपण? उभयान्वयी अव्यय. कळतं तुम्हाला? काय म्हणतो त्याला आपण? उभयान्वयी अव्यय. आणि सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे, बरोबर आहे, पार्ट्स ऑफ स्पीच मधला सगळ्यात शेवटचा जो प्रकार आहे म्हणजे 8वी जी कॅटेगरी आहे तिला म्हणतो आपण इंटरजेक्शन. इंटरजेक्शन. इंटरजेक्शनलाच मराठीमध्ये आपण म्हणतो काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय. काय म्हणतो आपण? केवल प्रयोगी अव्यय. अरे बापरे, केवढा मोठा साप आहे. आपल्याला जर साप दिसला तर आपण काय म्हणतो? अरे बापरे, केवढा मोठा साप आहे. अरे बापरे, अरे हे अरे बापरे म्हणजेच हे काय? इंटरजेक्शन आहे ते. ज्यावेळेस आपल्या भावनांचा उद्रेक होऊन ज्यावेळेस आपल्या मुखावाटे शब्द बाहेर पडतो ना त्याला म्हणतो आपण इंटरजेक्शन. काय म्हणतो आपण त्याला? इंटरजेक्शन. ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण केवल प्रयोगी अव्यय.
बघा आता इकडे लक्ष द्या, पार्ट्स ऑफ स्पीच. बरोबर आहे, एकूण पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत? 8. बरोबर आहे. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन म्हणा. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन म्हणा. नाउन, प्रोनाउन असं तुम्ही म्हणत राहा. ठीक आहे. आता तुम्ही या सगळ्या पूर्ण 8 प्रकाराकडे जर लक्ष दिलं तर आपण बघा, मराठी मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये हे प्रत्येक आपल्या मुखावाटे बाहेर पडणारा प्रत्येक शब्द या 8 प्रकारापैकीच असतो. मी आता फटकन एक इंग्रजीचा शब्द म्हणतो बघा, तुम्ही 3 सेकंदामध्ये मी तुम्हाला एक शब्द सांगणार. नंबर 1 सडनली. कोणता शब्द म्हटला मी? सडनली. सडनली म्हणजे काय? सडनलीचा अर्थ होतो अचानकपणे. सडनलीचा अर्थ काय होतो? अचानकपणे. बरं, अचानकपणे हा शब्द कशात येतो? अचानकपणे आपला शब्द कशात येतो आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपलं लगेच काउंटडाऊन सुरू व्हायला पाहिजे. टिक 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 टिक. लगेच आपल्या लक्षात आलं, अरे बापरे सरांनी सांगितलंय सडनली शब्द. मग 100% सडनली कशात येतो बाळांनो? ऍडवर्ब मध्ये येतो. कशामध्ये येतो तो? ऍडवर्ब आहे. आणि लगेच मी तुम्हाला दुसरा शब्द म्हणणार, वाव. कोणता म्हणणार? वाव. बरोबर आहे. काय म्हणणार? वाव. वाव म्हणजे काय? अरे वाव, वाव, अद्भुत, अरे वा असं आपण म्हणतो ना. कशामध्ये येणार? इंटरजेक्शन मध्ये येणार. कशामध्ये येणार? इंटरजेक्शन. हे आपण पुढे बघणारच आहोत. पण आपल्याला बघा, मी 3 सेकंदात ओळखता आलं पाहिजे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय 3 सेकंदामध्येच आपल्याला ओळखता आलं पाहिजे कोणती कॅटेगरी, कोणती काय. मी जर म्हणलं तुम्हाला आस्क, काय? आस्क. आस्क म्हणजे काय रे? म्हणा तुम्ही आस्क. काय म्हणा? आस्क. आस्क म्हणजे काय? विचारणे. विचारणे म्हणजे काय? विचारणे. ने, ने, ने. सरांनी त्या दिवशी सांगितलं ने. ने म्हणजे काय? क्रिया. क्रिया आहे. कशाची क्रिया आहे? विचारण्याची. विचारण्याची ही काय? क्रिया आहे. क्रिया कशाची? विचारण्याची क्रिया. क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे कोणता रे बाळांनो? क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे कोणता? वर्ब आहे. कोणता आहे? वर्ब आहे. बरोबर आहे. इतकं तुम्हाला कमी वेळामध्ये जेव्हा तुम्हाला ओळखता येतील पार्ट्स ऑफ स्पीच, तेव्हा तुम्ही स्वतःला गुण देऊन टाकायचे आउट ऑफ. समजतं तुम्हाला? पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये हे बघा, पार्ट्स ऑफ स्पीच शिकणं हे सोपं आहे हो, प्रश्न याचा नाहीये. पार्ट्स ऑफ स्पीच शिकणं हे सोपं आहे, पण पार्ट्स ऑफ स्पीच आयडेंटिफाय करणं हे फार अवघड आहे. बरोबर आहे. पण तुम्ही जर काळजीपूर्वक पार्ट्स ऑफ स्पीच जर बघितलं तर याच्यामध्ये काहीही अवघड नाहीये. बरोबर आहे. मी तुम्हाला थोडक्यामध्ये आता काय सांगतो तुम्हाला, पार्ट्स ऑफ स्पीच सांगतो. नाउन. नाउन म्हणजे काय? बघा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आपण प्रत्येकाचा स्पेशल पॉइंट बनवणार आहेत बरं का. आज मी फक्त तुमच्याकडून ओळख करून घेतोय. आज आपण तुमच्याकडून फक्त ओळख करून घेतोय. आज आपण फक्त सांगणार आहे, मी तुम्हाला ओव्हरलुक करू फक्त आपण याला. बरोबर आहे. चला, पहिला पॉइंट आहे नाउन. नाउन म्हणजे काय? आपल्या डोळ्यांनी जे दिसतंय, आपल्या डोळ्यांनी जे दिसत नाही. हे बघा, जास्त अवघड वाक्य व्याख्या पाठ करायची नाही. बरोबर आहे. ज्याला आपण स्पर्श करू शकतो, जे व्यक्ती असतं, जे प्राणी असतं, जे पशु पक्षी असतील, हिमालयाचं नाव, पर्वताचं नाव, त्याला नाउन म्हणतात. अरे काहीच गरज नाही ना. बरोबर आहे. सोपं पाठ करा ना तुम्ही. बघा, नाउन म्हणजे काय? नाउन म्हणजे काय? या जगात बघा, मी काय सांगतो तुम्हाला ते लक्षात ठेवा. खड्ड्यात घालायचं बाकीचं काही लक्षात ठेवायचं नाही आपल्याला. बरोबर आहे. त्याचा विचार बी करायचा नाही. लक्षात इकडे मी काय सांगतो, आपण या जगामध्ये जेवढे काही शब्दाला आपण ओळख दिलेली, बघा मी काय सांगतो तुम्हाला, या जगामध्ये कुठलीही गोष्ट असू दे, आपण त्याला काय ठेवलेलं? एक स्पेसिफिक नाव आहे. आपण त्याला काय ठेवलेलं आहे? नाव दिलंय. बघा मी काय सांगतो, एखादा व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर जर आला तर आपल्याला लगेच त्याचं नाव लक्षात येते. ते नाव नाही. बरोबर आहे. आपल्या डोळ्यासमोर एखादं जनावर किंवा एखादा प्राणी आलं तर आपल्याला लगेच कळतं ते कोणतं आहे. ते नाव आहे. आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं ते पण नाव आहे, आणि जे डोळ्यांनी दिसत नाही पण आपण त्याला नाव ठेवलंय ते सुद्धा नाव नाही. लक्ष द्या. ज्याला स्वतःची ओळख आहे, ज्याला स्वतःचा रंग आहे, ज्याला स्वतःचा गंध आहे, ज्याला स्वतःचा आकार आहे, अशा प्रत्येक शब्दाला आपण जे नाव ठेवलेलं आहे ना ओळखीसाठी, ते नाव नाही. बरोबर आहे. आता ही एक अशी वस्तू आहे ज्यामुळं मी लिहू शकतो फळ्यावर, म्हणून मी हिला ओळख पटण्यासाठी म्हणून मी एक हिला नाव दिले. त्याला आपण म्हणतो पेन. पेन ही काय आहे? पेन आहे. ही ओळख आहे. बरोबर आहे. आता माझ्या हातामध्ये मी याचा काय करतो? वेळेसाठी वापर करतो. मग मी याला काय नाव द्यावं म्हणून कोणीतरी याला नाव दिलं वॉच. काय नाव दिलं? वॉच. लक्ष द्या, मी तुम्हाला काय सांगतो, या जगात आपण जेवढ्या काही वस्तू, जेवढ्या काही व्यक्ती आहेत, किंवा जेवढ्या काही डोळ्यांनी दिसणाऱ्या म्हणतोय मी, आणि डोळ्यांनी न दिसणाऱ्याही वस्तू असू द्या, आपण त्याला आपल्या ओळखीसाठी काहीतरी स्वतंत्र एक टर्म दिलेली आहे, एक संज्ञा दिलेली आहे, ती नाउन दिलेली आहे. ते म्हणजे नाव आहे. बरोबर आहे. तुम्हाला प्रश्न पडेल, सर मग असे नाउन असतात का हो, ज्याला आपण कधी स्पर्शही करू शकत नाही, ज्याला आपण पाहू शकत नाही, पण आपण त्याला नाव दिलेले? येस, ऑफकोर्स, 100% म्हणतोय मी.
असं डोक्यातून काढून टाकायचं आजच की ज्याला आपण समजा बघू शकतो आणि स्पर्श करू शकतोय ते नाव असतं का? ते तर असतंच, पण लक्षात द्या, ज्या गोष्टीला आपण डोळ्यांनी बघू शकतो, वारंवार वारंवार सांगतोय मी, ज्या गोष्टी डोळ्यांनी बघू शकतो, ज्या गोष्टी डोळ्यांनी बघू शकत नाही, ज्या वस्तूला स्पर्श करू शकतो, ज्या वस्तूला स्पर्श करू शकत नाही, पण तरीही ते ओळख पटण्यासाठी आपण त्याला दिलेली जी काही संज्ञा टर्म असते ती जर तिला असेल तर आपण त्याला नाउन म्हणायचं. काय म्हणायचं? नाउन. उदाहरण नंबर 1, हवा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? एअर म्हणतो. एअर दिसतं आपल्याला डोळ्यांनी? हवा दिसते डोळ्यांनी? हवा एअर दिसते? यू कॅनॉट सी एअर. ओके, तुम्ही ती बघू शकत नाही, पण आपण तरीही त्याला काय दिलं बाळांनो? नाव दिलं. काय नाव दिलं? एअर. बरोबर आहे. समजतं तुम्हाला मी काय म्हणतो? ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही रस्त्यानं जाता, इमॅजिन करा तुम्ही रस्त्यानं चालले, रस्त्यानं गेल्याच्या नंतर तुम्हाला कळलं की समोर एक गाडी आहे, समोर एक सायकल आहे आणि सायकल पडलेल्या अवस्थेत आहे, गाडीवाला त्याला उठवतोय. लक्ष द्या, तुम्ही रस्त्यानं चालले, रस्त्यावरती एक सायकलवाला एक गाडीवाला आहे, सायकल खाली पडली आणि गाडीवाला त्याला उठवण्याचा मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आजूबाजूला लोकांची गर्दी जमलेली आहे आणि तुम्ही सहज जाऊन एखाद्याला विचारा काय झालं, तो माणूस काय म्हणते माहिती आहे का? अपघात झाला. काय म्हणतो तो? अपघात झाला. अपघात, ॲक्सिडंट. ॲक्सिडंट, अपघात हे नाम आहे. काय आहे? नाम आहे. बघा, हे पण नाम आहे, वस्तू आहे. ॲक्सिडंट, अपघात वस्तू आहे का? बरोबर आहे. आता मी इथे एक शब्द लिहितो. कोणता? ॲक्सिडंट. ज्याला आपण काय म्हणतो रे बाळांनो? अपघात. नाऊन आहे? अजिबात. हां, ते नाऊन आहे. ती वस्तू आहे? अजिबात नाही. ती वस्तू अजिबात नाही. तिला स्पर्श करू शकतो आपण? अपघात. बरोबर आहे. कॅन वी टच इट? नो, नेवर. आपण कधीच त्याला टच करू शकत नाही. बरोबर आहे. आपण ती डोळ्यांनी पाहू शकतो. बघा, कॅटेगरीमध्ये मोडले का नाही? 4 शब्द लक्षात ठेवायचे बाळांनो. डोळ्यांनी जे दिसते ते नाव नाही, डोळ्यांनी जे दिसत नाही पण तिला आपण काहीतरी नाव दिले ते बी काय? नाव नाही. हे झालं 2 गोष्टी. कळालं? तिसरी गोष्ट, जिला आपण स्पर्श करू शकतो ते नाव आहे, पण जिला स्पर्श करू शकत नाही तरी आपण तिला काहीतरी टर्म दिलेली आहे ओळखीसाठी, तरी ते नाव नाही. हे एवढं डोक्यात ठेवा. काहीही पाठ करायची गरज नाही तुम्हाला, काही पाठ करायची गरज नाही. बरोबर आहे. जन्म, बर्थ, इंग्लिशमध्ये शब्द आहे बघा, बर्थ. काय शब्द आहे? बर्थ. ज्याला आपण काय म्हणतो? जन्म. वस्तू आहे? व्यक्ती आहे? नाही. घटनेचं नाव आहे ते. द नेम ऑफ सिच्युएशन, द नेम ऑफ ओकेजन, हे घटनेचं नाव आहे. बरोबर आहे. मग ते नामाचे 5 प्रकार, नामाच्या कुठल्या प्रकारात बघायचं, हे काय येतं हे ते आपण बघणार आहे. अहो मला सांगा, आजपर्यंत तुम्ही नाव ते शिकलात ना? बरोबर आहे. मी जर म्हटलं तुम्हाला दिस इज अ पेन, पेन हे नाव नाही, हे सोपं आहे. हे सोपं आहे. हे तुम्ही लगेच ग्रास्पिंग पॉवर तुमचा चांगला असेल तर हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. पेन नाव नाही. मी जर म्हटलं ह्या पेनीचा रंग कोणता आहे? इट्स अ ब्ल्यू, हे पण नाव नाही. हे काय आहे पेनीच्या वरचं? इट्स अ निब, नाव नाही. हे या पेनीमध्ये काय टाकतो मी? इंक, नाव नाही ते पण. बरोबर आहे. पेन लिहितोय कोण? पेनीनं लिहितोय कोण? टीचर, नाव नाही ते पण. कशावर लिहितोय? बोर्डवर लिहितोय, नाव नाही. बोर्डवर लिहितो. बोर्ड कोणत्या कलरचा आहे? व्हाईट, नाव नाही. बोर्डवर किती रंग दिसत आहे तुम्हाला? 3 कलर दिसत आहेत. एक असतंय ब्लॅक. ब्लॅक काय आहे? नाव नाही, रंगाचं नाव आहे, आपण दिलेलं नाव आहे त्याला. दुसरी कोणतं आहे? ब्ल्यू. ब्ल्यू काय आहे? रंगाचं नाव आहे, आपण दिलेलं नाव नाही त्याला. बरोबर आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, रेड. रेड काय? रंगाचं नाव आहे. बरोबर आहे. सर कुठला विषय शिकवत आहे? इंग्रजी. कुठला विषय शिकवत आहे? इंग्लिश. नाव नाही, सब्जेक्टचं नाव नाही. बरोबर आहे. आणि तुमच्या समोर उभा कोण आहे? कोण आहे? टीचर, नाव नाही. मॅन, नाव नाही. बॉय, नाव नाही. गर्ल, नाऊन. बर्ड, नाऊन. अहो हे सोपं आहे. व्यक्ती, वस्तू, ठिकाण, पशु, पक्षी, एव्हरीथिंग सगळं टाकायचं एका बास्केटमध्ये नेऊन बाजूला. एकच शब्द लक्षात ठेवायचा, नेम ऑफ एव्हरीथिंग. काय म्हटलं मी? नेम ऑफ एव्हरीथिंग. जगातल्या प्रत्येक घटना, वस्तूला जे आपण दिलेली नाव आहे, टर्म आहे, त्याला म्हणायचं नाउन. काय म्हणायचं त्याला? नाउन म्हणायचं. कळतं तुम्हाला? दुसरा पॉइंट बघा, प्रोनाऊन कशाला म्हणायचा? नामाचा खूप कंटाळा आला आपल्याला.
नामाचा खूप कंटाळा आला, नाव ऐकू 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 आपलं कान पिकून गेले, बोर झालं, मग म्हणायचं प्रोनाउन. 4 वाक्य म्हणतो मी तुमच्या समोर. अजय वर्गात हुशार आहे, अजय शाळेत दररोज येतो, अजय शिक्षकाचा आदर करतो. काय वाक्य? 3 वाक्य बघा. अजय वर्गात हुशार आहे, अजय शाळेत दररोज येतो आणि तो अजय वर्गातील शिक्षकांचा काय करतो? आदर करतो. आता मी एकदाच अजय घेतो. अजय शाळेला दररोज येतो, तो हुशार आहे, तो शिक्षकांचा काय ठेवतो? मान ठेवतो. तिन्ही वाक्यामध्ये मी जर अजय 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 रिपीट केलं तर बघा आपल्या कानाला किती बोर वाटतं का नाही? बरोबर आहे. तर ज्यावेळेस नामाचा कंटाळा आपल्याला येतो, नामाला ज्यावेळेस पुनरावृत्ती रिपिटेशन ज्यावेळेस नामाचं टाळायचं असं ना, त्यावेळेस नामाला थोडंसं अलगद बाजूला ठेवतो आपण नवीन शब्द घेतो, तो म्हणजे प्रोनाउन. बरोबर आहे. मुलाचं नाव आलं तर आपण म्हणतो तो, मुलगा आला तर आपण म्हणतो तो आला, मुलगी आली तर ती आली रे बाबा ती आज. बरोबर आहे. आपण मित्राला विचारतो बघा वर्गात, हे ती आली का रे आज वर्गात? बरोबर आहे. दिसली का तुला? दिसली? ती आली का? ती म्हणजे काय? प्रोनाउन आहे. कुणासाठी वापरले? मुलीसाठी वापरले. बरोबर आहे. मुलीसाठी वापरले. आणि आपण जर म्हणलं, तुम्ही बघा म्हणता तुमच्या वर्गावर जर शिक्षक नाही आले तर आपण मित्राला काय म्हणतो? का रे ते सर नाही आले का रे आज वर्गात? बरोबर आहे. ते सर ते हा आदरार्थी शब्द आहे बरं. इंग्लिशमध्ये हे काही भानगडी ठेवलेले नाहीत. लहान असो मोठा असो, ही इंग्रजीमध्ये लय सोपं आहे. टीचर हे जर नाव नाही तर त्याच्यासाठी आपण काय वापरू शकतो? टीचर म्हटल्याच्या नंतर तो एकतर पुरुष पण असू शकतो किंवा मग स्त्री पण असू शकतो. मग आपण ही पण वापरू शकतो, शी पण. मुलगा असन तर आपण त्याच्यासाठी वापरतो ही, मुलगी असन तर शी. निर्जीव वस्तू कुठले असन तर आपण इट वापरतो किंवा आपण धिस पण वापरतो बरं का. हे पण प्रोनाउन आहे, लक्षात ठेवा बरं का. ते कुठलं प्रोनाउन आहे आपण ते बघू, डेमॉन्स्ट्रेटिव्ह वगैरे वगैरे जे असेल ते. बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळेस मला पेन असं म्हणायचं, पण पेन न म्हणता मी जर म्हणतो धिस किंवा मी जर म्हणतो इट, बरोबर आहे, तर त्यावेळेस ते काय? प्रोनाउन आहे. नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द प्रोनाउन. कळालं? इज इट क्लिअर? हे आपल्याला डीपमध्ये बघायचंच आहे. फक्त मी तुम्हाला ओळख करून देतोय. कळतंय तुम्हाला? मी काय करून देतो? तुम्हाला ओळख करून देतो. हे झालं दुसरा प्रकार. तिसरा प्रकार ऍडजेक्टिव्ह. नाम कळालं तरच ऍडजेक्टिव्ह करणार. हे बघा लय सोपं आहे. ऍडजेक्टिव्ह ओळखण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, अ वर्ड दॅट इज युज्ड टू डिस्क्राईब अ नेम. टू डिस्क्राईब अ नेम. नेम म्हणजे काय? थिंग. टू डिस्क्राईब अ थिंग. बरोबर आहे. असं काहीही जे थिंग डिस्क्राईब करण्यासाठी वापरतात शब्द. बरोबर आहे. उदाहरणार्थ ही पेन आहे. मी जर म्हणलं पेनीचं वर्णन करा रे बाळा, एकाच शब्दात करायचं, पण 2 शब्दात नाही. किती शब्दात वर्णन करायचं? तर कुणी काय म्हणाल माहिती आहे का? ह्या पेनीचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं, कोणी म्हणणार सर ब्ल्यू. काय झालं? हे ब्ल्यू. हे ब्ल्यू नामाबद्दल वर्णन करणारा शब्द आहे, वस्तूचं वर्णन करणारा शब्द आहे. कोणी म्हणणार सर मला हे तर प्रोनाउन, सॉरी मला हे तर ॲडजेक्टिव्ह आवडलं, मी दुसरं सांगतो. या पेनीबद्दल एक शब्द सांगतो, सर ही कशी आहे? ही न्यू आहे. कशी आहे? न्यू. मग न्यू आहे का नाही? न्यू पण ॲडजेक्टिव्ह आहे ना रे बाळांनो. न्यू पण ॲडजेक्टिव्ह आहे. एकदम सोपं लक्षात ठेवायचं. सर मला तरी पण नाही ॲडजेक्टिव्ह कळाला. आता ऐका, ॲडजेक्टिव्ह लक्षात ठेवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे काय माहिती का? लक्षात ठेवा मी काय सांगतो. नामाला प्रश्न विचारायचा 3 शब्दानं. नामाला प्रश्न विचारायचा 3 शब्दानं. कसा, कशी, कसे. पेन कसा आहे? काळा आहे. भेटलं तुम्हाला ॲडजेक्टिव्ह. पेन कशी आहे? काळी आहे. भेटले तुम्हाला ॲडजेक्टिव्ह. तो मुलगा कसा आहे? हुशार आहे. कसा, कशी, कसे. नामाला 3 शब्दांना प्रश्न विचारा, ॲडजेक्टिव्ह भेटून जातं. आणि हा क्वालिटी दर्शवणारा शब्द असतो. काय? माणसाचं गुण दर्शवणारा शब्द आहे. गुण चांगलाही असू शकतो आणि वाईटही असू शकतो. बरोबर आहे. ह्याला म्हणायचं आपण ॲडजेक्टिव्ह. वर्ब म्हणजे काय? वाक्याशिवाय ज्याला अर्थ नाही. बरोबर आहे. वाक्याशिवाय ज्याला अर्थ नाही. आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये जसं सर्वात महत्त्वाचं काय असते? आत्मा असतं. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. श्वास असतो, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. तसं वर्ब शिवाय वाक्य जिवंत राहू शकत नाही. वर्ब शिवाय वाक्याला अर्थ नाही, ते वाक्य जिवंत राहू शकत नाही. बरोबर आहे. त्याने बाजारातून आंबे आणले. त्याने बाजारातून आंबे आणले. सगळ्यात शेवटचा शब्द आहे आणले. आणले काढून टाका आणि तेवढंच वाक्य म्हणा. त्याने बाजारातून आंबे काय आणले? विकले? काय केले? फेकले? कळालं आपल्याला? काहीच नाही कळालं, म्हणून त्याला म्हणतात वर्ब. वाक्याला अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे वर्ब आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे वर्ब आहे. ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे 2 शब्द आहेत, एक ॲड आणि दुसरं वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रिया. क्रिया कशी झाली हे सांगणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब. मी शिकवतोय. कसं शिकवतोय मी? कसं शिकवतोय? स्लोली, सायलेंटली. बरोबर आहे. बेस्ट.
कसं शिकवते? बेटर, वेल हे शब्द म्हणजे ॲडवर्ब आहे. क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे काय? ॲडवर्ब आहे. तो जेवला, गपागप जेवला, गपागप 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 गपागप, काय? हे ॲडवर्ब आहे. तो धावला, कसा धावला? जोरात धावला. सर मी बघितलं तो जोरात धावला. अरे बापरे, कसा धावला तो? जोरात. धावण्याची क्रिया आहे, धावण्याची क्रिया आहे, पण कसा धावला? जोरात धावला. धावण्याची क्रिया आहे, कशी? जोरात आहे. तो फार हळू बोलत होता. बोलणे क्रिया. कसा बोलत होता? कसा बोलत होता? हळू बोलत होता. याला पण प्रश्न आहे, कसा कशी कसे, पण कशाला विचारायचंय? वर्बला. आपण मगाशी पण विचारला, ज्यावेळेस नामाला प्रश्न विचारतो ना, कसा कशी कसे, त्यावेळेस ॲडजेक्टिव्ह भेटतं. पण ज्यावेळेस मी वर्बला प्रश्न विचारतो, कसा कशी कसे, त्यावेळेस काय भेटतं? ॲडवर्ब. प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय? प्रिपोजिशन, लक्ष द्या. पोझिशन म्हणजे स्थिती. बरोबर आहे. एका नामाची दुसऱ्या नामासोबत स्थिती दर्शवणारा शब्द म्हणजे काय? प्रिपोजिशन आहे. सोपं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बरोबर आहे. आता हे काय? माझा हात आहे. बरोबर आहे. पाम म्हणजे काय? हाताचा तळवा. याच्यावर मी काय ठेवली? पेन ठेवली. काय ठेवली मी? पेन. हे पण काय? नाऊन आहे. हे पाम पण काय? नाऊन आहे. बरोबर आहे. दोन नाऊन आहेत. बरोबर आहे. पेनीची स्थिती हाताच्या वर आहे का खाली आहे? माझी वर आहे. बरोबर आहे. वर. समजतं? वर म्हणजे काय रे बाळांनो? ऑन. स्थिती दर्शवणारा शब्द आहे ऑन. हे बघा, हे प्रिपोजिशन आहे. हे काय आहे? अंडर. हे काय आहे? अंडर. बरोबर आहे. तुम्हाला कळतंय मी काय सांगतो? आता मी जर अशी पेन धरली तर समोर, हे काय? इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय? च्या समोर. मी जर अशी पाठीमागे धरली तर हे काय? बिहाइंड. हे एकदम साध्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण स्थळ, एखाद्या गोष्टीचं प्लेस कुठे हे ज्यावेळेस आपण सांगतो का, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? प्रिपोजिशन. बरोबर आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रिपोजिशन असते, प्रिपोजिशन्स आहे. तेव्हा आपण डीपमध्ये नंतर बघणारच आहोत. कंजंक्शन, दोन शब्द जोडणारा शब्द. राम अँड सीता. राम सीता, राम सीता, राम सीता. राम आणि सीता या शब्दाला मी कोणत्या शब्दानं जोडले? अँड. कोणत्या शब्दानं? अँड. राम अँड सीता. अँड जोडलं. शब्द जोडतात तसं वाक्य पण जोडतो. ही इज गुड पर्सन अँड. बरोबर आहे. ही इज अ गुड पर्सन ॲज वेल ॲज. घ्या ना, अँड सोडून द्या. ही इज अ गुड पर्सन ॲज वेल ॲज. ही इज अ गुड पर्सन ॲज वेल ॲज अ गुड सिंगर. तो एक चांगला माणूस पण आहे, पण तो एक चांगला सिंगर पण आहे. अँड ॲज वेल ॲज दोन वाक्याला जोडला. बरं, दुसरा शब्द आपण नेहमी ऐकतो. आपण नेहमी ऐकतो ट्रू ऑर फॉल्स. चूक किंवा बरोबर. काय शब्द आहे? ट्रू ऑर फॉल्स. चूक किंवा बरोबर. मगाशी अँड आला होता, आता काय आला? ऑर आला. किंवा. बरोबर आहे. समजलं? तिने मला बोलवलं पण मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. पण काय आहे? समजतं तुम्हाला? लक्षात ठेवा. यालाच म्हणतात कंजंक्शन. आणि इंटरजेक्शन म्हणजे काय? भावना. अरे बापरे, केवढा मोठा साप आहे. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू बघून आपण उद्विग्न होऊन जातो, ज्यावेळेस आपण वस्तू पाहून एकदम आनंदी होऊन जातो, आणि ज्यावेळेस वस्तू पाहून आपण ज्यावेळेस आपल्याला दुःख होते, आपण म्हणतो अरे 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 अलास. काय म्हणतो आपण? अरे रे रे अलास. अलास म्हणजे काय? अरे रे रे. दुःख झाल्याच्या नंतर बघा आपण काय म्हणतो? अरे रे रे, फार वाईट झालं. बरोबर आहे. अलास ही इज डेड. अरे तो वारला बिचारा. ज्यावेळेस हे शब्द आपण आपल्या मनातून म्हणजे आपल्या मुखवाटे बाहेर पाडतो ना, हे सगळे शब्द काय आहेत? हे इंटरजेक्शन आहे. बघा, आपण आता पाहिलं की पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय. आपण असंख्य वाक्य इंग्रजीचे बोलतो, आपण असंख्य वाक्य मराठीचे बोलतो, पण आपण ते वाक्य बोलत असताना या कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात हेच तर शिकणं महत्वाचं आहे. आणि हे सर्वात महत्वाचं आहे. इंग्रजी व्याकरणाचा हा सर्वात मजबूत आणि हा सगळ्यात जबरदस्त पाया आहे. हेच शिकायचं आपल्याला. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, याची ओळख काय असते. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत? 8 पार्ट्स ऑफ स्पीच. किती? 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. कोणते कोणते? नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. हे 8 आहे. 8 पैकी आपल्याला प्रत्येक प्रकार एकदम डीपली घ्यायचा आहे. आता याच्यानंतर आपण जो उद्या नवीन टॉपिक घेणार आहोत, तो घेणार आहोत पहिला टॉपिक, ज्याचं नाव असेल नाऊन. काय असेल ज्याचं नाव? नाऊन. भाऊ, आपल्याला नाऊन असा डीपमध्ये बघायचा आहे की तुम्हाला एकदा शिकला की ते बरोबर तुमच्या माइंडमध्ये
घुसला पाहिजे. कळालं का तुम्हाला? आजच्या दिवस फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की पार्ट्स ऑफ स्पीचची ओळख आहे ही काय, फक्त पार्ट्स ऑफ स्पीचची ओळख आहे. नाऊन वस्तूचं, व्यक्तीचं, ठिकाणाचं, घटनेचं नाव म्हणजे नाऊन. प्रोनाऊन नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. नाम वापरून वापरून कंटाळा आला म्हणून आपण दुसरा शब्द वापरला म्हणून त्याला म्हणायचं प्रोनाऊन. ऍडजेक्टिव्ह नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह. तो मुलगा कसा आहे, हुशार आहे, कसा आहे, काळा आहे, कसा आहे, गोरा आहे, कसा आहे, बावळट आहे, हे शब्द काय आहेत, ऍडजेक्टिव्ह. पुढचं क्रियापद. क्रियापद चालणे, खाणे, पिणे, बसणे, उठणे, हसणे, हे सगळे काय आहेत, क्रियापद आहेत. ऍडवर्ब क्रिया विशेषण. क्रिया कशी करतो, हळू, फास्ट, हळूवारपणे, बरोबर आहे, नाजूकपणे, जोरात, हे सगळे काय आहेत, क्रिया विशेषण. प्रिपोजिशन कुठे, खाली, वर, बाजूला, पुढे, मागे, च्यासाठी, हे सगळे शब्द काय आहेत, हे प्रिपोजिशन आहे. कंजंक्शन आणि, परंतु, बट, ऑर, अँड, ॲज वेल ॲज, बरोबर आहे, दो, अल्दो, हे सगळे शब्द काय आहेत, कंजंक्शन. इंटरजेक्शन वाव, अलास, ओ नो, वेल, सुपर, हे सगळे शब्द काय आहेत, इंटरजेक्शन. तर कळालं तुम्हाला? हे आहे पार्ट्स ऑफ स्पीचची बेसिक सुरुवात. आज मी तुम्हाला पहिला प्रकार शिकवला असताना ते डायरेक्ट डोक्याच्या वरून जाते. आज तुमच्या मागं काहीच काम नाही, फक्त हे एवढे प्रकारे डोळ्याच्या खालून घाला आणि हे डोक्याच्या वर जाता कामा नये, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा एक पार्ट्स ऑफ स्पीचचं फक्त काय आहे, ग्लान्स आहे. ते काय आहे आपण टाकलेलं त्याच्यावर एक फक्त प्रकाश आहे. बरोबर आहे? पार्ट्स ऑफ स्पीच फक्त आजचे दिवस एवढं बघा. उद्यापासून आपण काय करू, सुपर एक स्टेप बाय स्टेप सगळे प्रकार बघूत. आज तुम्ही एवढं जर बघितलं ना तर तुम्हाला खरंच मला आनंद होईल की तुम्हाला उद्यापासून खरंच फार चांगलं जमेल. बरोबर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, एवढं शिकून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच विचारा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.